बातमी पुण्यातून बघणार आहोत। पुण्यामध्ये आज दुपारी किरीट सोमय्या यांचा सत्कार होतोय। काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर सोमय्यांचा सत्कार केला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच्या पायरीवर त्यांचा सत्कार केला जाणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा या सत्काराला विरोध आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आवारात 150हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याकरता पोलीस सज्ज आहेत। दरम्यान महापालिकेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुणे महापालिकेत आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। किरीट सोमय्या यांचा आज भाजपच्या वतीनं ज्या पायरीवरती पुणे महापालिकेच्या ते पडले होते तिथंच सत्कार करण्यात येणार आहे आणि या सत्काराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध केला आहे। 8 दिवसांपूर्वी जेव्हा किरीट सोमय्या पुण्यामध्ये आलेले होते, पुणे महापालिकेत सुट्टीच्या दिवशी ते जेव्हा गेले तेव्हा शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की झालेली होती आणि या धक्काबुक्कीमध्ये ते महापालिकेच्या दरवाजात पायऱ्यांवर खाली पडलेले होते। त्यामुळे मुक्कामारसुद्धा त्यांना लागलेला होता आणि पोलिसांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं। वाय दर्जाची सिक्युरिटी असतानासुद्धा या अशा पद्धतीनं हल्ला त्यांच्यावरती कसा करण्यात आला, भाजपनं त्या बाबतीमध्ये मोठं रान पेटवलेलं होतं आणि अखेर या सगळ्याची परिणिती म्हणून भाजपनं आज त्यांचा पुणे महापालिकेत दुपारी 3 वाजता सत्कार करायचं ठरवलं आहे। त्या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ व्हायला नको किंवा गडबड व्हायला नको म्हणून पोलिसांनी आज सकाळपासूनच मोठा बंदोबस्त जो आहे तो पुणे महापालिकेच्या आवारामध्ये तैनात केलेला आहे। महापालिकेच्या इमारतीत अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत आणि प्रवेश जो आहे महापालिकेतला तो ठराविक लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाच दिला जाईल असं तुर्तास चित्र दिसतंय। आपण आपल्या मागे पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा, जवळपास 150 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते महापालिकेमध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। जो गोंधळ गेल्या शनिवारी झालेला होता, किरीट सोमय्या यांना जी धक्काबुक्की झालेली होती त्यानंतर अगदी केंद्रीय गृहमंत्रालयापासून CISFनं सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा अहवाल मागवलेला होता। महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंच होतं, मात्र त्याबरोबर पुणे पोलिसांवरही मोठा दबाव होता। या प्रकरणात गुन्हा दाखल करून जवळपास 60 ते 61 शिवसैनिकांवरती गुन्हा जो आहे तो पोलिसांनी दाखल केलेला होता। त्यापैकी 25 जणांना अटक करण्यात आली, त्यांना तात्काळ जामीन देण्यात आलेला होता, मिळाला त्यांना जामीन जे गुन्हे नोंद करण्यात आलेले होते त्यावरून। मात्र भाजपनं त्या विरोधात पुन्हा आक्रमक होत आणखी कठोर गुन्हे जे आहेत ते दाखल करावे अशी मागणी जी आहे ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केलेली होती। मात्र तशा पद्धतीची कारवाई करता येणार नाही असं पोलिसांकडून ऑफ रेकॉर्ड सांगितलं जाते। ज्या कलमांमध्ये जितकी गंभीर मारहाण असेल त्यानुसारच गुन्हे जे आहेत ते योग्य रीतीनं दाखल केले गेलेले होते असं पोलीस अधिकारी ऑफ रेकॉर्ड सांगतायत। नव्यानं आणखी गुन्हे वाढवता येणार नाही हे जरी स्पष्ट असलं तरी आज मात्र पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची काळजी जी आहे ती पोलिसांकडून घेतली गेली आहे। जवळपास 150च्या वरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे कर्मचारी अधिकारी हे महापालिकेमध्ये तैनात करण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। संजय पांडे यांचं महासंचालक पद धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत। संजय पांडे यांना हटवण्याकरता जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। पोलीस महासंचालक संजय पांडे सरकारचे लाडके अधिकारी आहेत का असा सवाल केला मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी। राज्य सरकारला हा खडा सवाल दीपंकर दत्ता यांनी विचारला। कोर्टानं कडक भूमिका घेतलेली आहे आणि सवाल केलेला आहे। ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टात हजर राहावं असे आदेश सुद्धा त्यांनी दिले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, संजय पांडेंना घेऊन मुख्य न्यायाधीशांनी एक मोठा सवाल उपस्थित केलाय। राज्य सरकारला हा खडा सवाल विचारलेला आहे आणि कुंभकोणी यांनी उपस्थित राहावं असं सुद्धा म्हटलेलं आहे। काय सांगाल पार्श्वभूमी आणि कसं बघावं लागेल याकडे? अत्यंत महत्त्वाच्या बघितल्या गेल्या सुवर्णा तर 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याला पूर्ण वेळ बऱ्याच काळापासून नाहीये। संजय पांडे यांच्याकडे सुद्धा अतिरिक्त पदभार आहे, पण अतिरिक्त पदभार देत असताना UPSC आयोग UPSC कमिशनच्या माध्यमातून जे 3 पात्र अधिकाऱ्यांची नावं निश्चित करण्यात आली होती, त्या 3 अधिकाऱ्यांच्या मध्ये संजय पांडे यांचं नाव नाहीये। संजय पांडे जरी सुबोध जायस्वाल यांच्या तर सेवा ज्येष्ठतेने सिनियर जरी असले तरीही त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये 6 वर्ष त्यांनी घेतलेली सुटी, स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज या 2 गोष्टींचा मोठा बालंट आहे। आणि याचमुळे खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर UPSC आयोगाच्या निकषानुसार संजय पांडे हे पोलीस महासंचालक होऊ शकत नाही आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता जे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे आहे त्यांनी अक्षरशः हा खडा सवाल उपस्थित केला। सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर धारेवर धरलं की UPSC आयोग कमिशनच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही पाळणार की नाही
2 आठवड्यांची मुदत राज्य सरकारला देण्यात आलेली आहे. 2 आठवड्याच्या आत राज्य सरकारने आपला जो आहे पुनर्विचार यावर सादर करावा, अन्यथा हायकोर्ट याच्यावर स्पष्ट निर्देश देतील असे स्पष्ट संकेत काल हायकोर्टात दिल्यामुळे संजय पांडे यांचं पोलीस महासंचालक हे 2 आठवड्याच्या आतच एका ठोस निर्णयावर पोहोचेल असं निश्चित मानलं जात आहे. ती गच्छंती अटळ आहे असंही मानलं जात आहे. हो, पण मुख्य न्यायाधीशांनी स्वतःच याकडे गांभीर्यानं पाहिल्यामुळे टाइमिंग काहीतरी यावर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करता येऊ शकते का? नक्कीच ती करावीच लागेल, कारण मुळात एक लक्षात ठेवायचं आहे की राज्य सरकारने यांना जरी अतिरिक्त पदभार दिला असला, अतिरिक्त नियुक्ती जरी केली असली, तरी केंद्र सरकार पोलीस महासंचालक पदाची नियुक्ती करत असतं. आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं की युपीएससी आयोग जे आहेत हे स्वायत्त आहे आणि यांच्याकडनं ज्या 3 अधिकाऱ्यांची नावं येऊ शकतात की जी सेवा ज्येष्ठनुसार त्याला एलिजिबल आहे, त्याच्यामध्ये संजय पांडे येत नसताना सुद्धा राज्य सरकारने ज्या पद्धतीनं संजय पांडे यांच्याकडे हे पद ठेवलंय, याचमुळे दीपंकर दत्ता यांनी थेट राज्य सरकारला सवाल उपस्थित केला की संजय पांडे तुमचे लाडके आहेत का? सगळे रेटिंग बाजूला ठेवून तुम्ही त्यांचे सगळे रेटिंग का बदलले, याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आशुतोष कुंभकोणी यांनी तत्काळ कोर्टात हजर राहावं, आणखी याचे पूर्ण खुलासे त्वरित सादर करावे आणि 2 आठवडे जी राज्य सरकारने मुदत मागितली आहे पुनर्विचार करण्यासाठी, या 2 आठवड्यांची मुदत जी आहे ती हायकोर्टानं अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तरपणे या सगळ्या घडामोडींचे कंगोरे उलगडून सांगितले त्याबद्दल.